मोठा माडप ठाकूरवाडी. आम्ही आदिवासी लोक डोंगरामध्ये राहतो. मेन रस्त्यापासून 5.5 किलोमीटरवरती डोंगरामध्ये राहतो. पाऊस जास्त झाल्यामुळे आमच्या डोंगराला तिडा गेल्यात, म्हणजे असे चरी पडलेत. तर आम्ही 135 वस्ती आहे तिथं, 135 घरांची वस्ती आहे. तर धोकादायक घटना घडलेली आहे. तर आमचं सरकारनं एकच विनंती आहे का आम्हाला स्थलांतर कुठेतरी करावं, म्हणून आम्ही शासनाकडे एक मागणी करतो. 135 घरांना धोका न व्हावे म्हणून. आम्ही सुद्धा भावना इथं बोलवण्याचं हे केले आहे का गावात तडी गेले आहेत, म्हणून इथं तहसीलदारांच्या इथं आलो आहोत. तहसीलदार चौकशी करून कुठं स्थलांतरित करण्याचे प्रयत्न करत. अनेक ठिकाणी झालेली नुकसान असतील, पुढे पुढे दरड कोसळली असतील. माडप ठाकूरवाडीमध्ये एक अशी दरड कोसळण्याची भीती जाणवत होती, त्याही लोकांची तक्रार होती. या सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठी ठाकूरवाडीमधील सर्व ग्रामस्थ माझ्याकडे आले होते. त्या ग्रामस्थांनी सांगितलं, आमच्या जे आदिवासी वाडी आहे त्याच्या डोक्यावर असलेला जे डोंगर आहे, साईडला असलेला जो डोंगर आहे, त्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेग म्हणजे आपण एक तडा गेलेली आहे. ही तडा त्यांनी आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. ती सुद्धा माहिती आम्ही तहसीलदार साहेबांना दिली. तहसीलदार साहेबांनी त्या खात्याचे जे गरबाचे जे हे असतील एक्सपर्ट असतील त्यांना तिथे पाठवून त्याची आजच त्यांची पडताळणी करणार आहेत आणि त्याचा रिपोर्ट घेऊन त्यांना त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते तहसीलदार साहेब संध्याकाळपर्यंत आपल्याला देण्यात येतील. मागच्या 3 दिवसामध्ये खालापूर तालुक्यामध्ये 400 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. म्हणजे आभाळच फाटलेला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये सर्वत्र नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 5 ते 6 ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळलेली आहे. त्यामध्ये मोठ्या ठाकूरवाडीला थोडेसे मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळलेली आहे. तिथे साधारणतः 150 उंबरटे आहेत, म्हणजे घरं आहेत 150, आणि साधारणतः 400-450 लोकांची वस्ती आहे. आणि वस्तीच्या वरतीच एक आपण म्हणूया की खच पडलेली आहे, म्हणजे एक भेग पडलेली आहे मोठी, आणि तिथून हे लँडस्लाइड छोट्या प्रमाणात झालेलं आहे. मेजर नाही आहे, मोठं नाही आहे ते, काही म्हणजे वस्तीपर्यंत त्यातलं कुठलाही राडारोडा आलेला नाही, परंतु काही अंतरापर्यंत तो राडारोडा मोठ्या प्रमाणात आला. हे लक्षात आम्हाला आल्याच आम्ही काल पावसामध्येच व्हिजिट तिथे केली त्या गावामध्ये, आणि सर्व आदिवासी बांधवांना त्याच्या दिवशी 1 दिवस आधीच आम्ही सांगितलं होतं की तुम्ही शेजारच्या वस्तीवरती राहायला जा. आणि काल पावसामध्ये आम्ही जाऊन व्हिजिट केली आणि तात्काळ निर्णय घेतला की या लोकांना आता कायमस्वरूपी आपल्याला कुठेतरी स्थलांतरित करायला लागेल. सुदैवानं 2 किलोमीटरच्या परिघामध्ये आपल्याला एक्झर्बिया नावाची सोसायटी आहे, तिथे एक बंद पडलेली इमारत आपल्याला सापडली, जिथे रूम्स व्यवस्थित राहण्या इतपत होत्या. त्या सर्व ठिकाणी त्या सर्व आदिवासींना आपण तिथे आता तुर्तास स्थलांतरित केलेलं आहे. कालपासून तिथे सर्व व्यवस्था केलेली, लाईट, वीज, पाणी आणि 2 वेळचं जेवण आणि इव्हन नाश्ता सुद्धा आपण तिथे देत आहोत. सर्व यंत्रणा तिथे 24 तास थांबलेल्या आहेत. येणाऱ्या आदिवासींच्या जे काही अडचणी आहेत छोट्या मोठ्या, त्याही आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि पूर्ण तालुका प्रशासन तिथे कार्यरत आहे. पाऊस पर्जन्यमान खूप मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळे माझं एक तालुक्यातील नागरिकांना आणि लोकांना, ग्रामस्थांना आव्हान आहे की बाबा पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. सह्याद्रीचा बेल्ट आहे, भूस्खलनाचं प्रमाण जास्त आहे. इर्शाळवाडीसारखी दुर्घटना 2 वर्षाखाली घडलेली होती, हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, माहीत आहे. तशी दुर्घटना परत घडू नये, जीवित आणि वित्तहानी होऊ नये, याकरिता सर्वांनी काळजी घेणं गरजेचं, सर्वांनी जागरूक करणं गरजेचं, एवढीच माझी सर्वांना विनंती आहे.